आहेरे भेटतात, मुलं भेटतात, नवरा भेटतो, बायको भेटते, मित्र भेटतात, साहेब भेटतात, दुकानदार भेटतात, चोर भेटतात, सज्जन भेटतात. पण जिवलग भेटणं ही जीवनाच्या आनंदाची परिसीमा आहे. काय भेटून तरी उपयोग आहे, नाही का? भेटला तरी ठीक आहे, नाही भेटला तरी काही नडत नाही. पण ज्याच्या वाचून नडतं, ज्याच्या वाचून अडतं, असा कोणीतरी भेटावा. आणि ती नड वस्तूची नसावी. माझं बोलणं का? वस्तूची नड कोणीही पुरी करू शकतो, काही तितकंसं अवघड राहिलेलं नाही, नाही का? पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये बाजारहाट करायला कोणी नसेल तर माणसं म्हणायचे खाली जायला कोण नाही. सध्या मी बघतोय फोन केला की कोथिंबीरची जुडी सुद्धा घरात येते. अवघड काय? तुम्ही म्हणा आणि फोनवर तयार, तो नाही तर त्याचा दुसरा आणखीन तयार आहे. याचा अर्थ वस्तूची नड कुणीतरी पुरू शकतो, पण माझ्या हृदयाची जी प्रेमाची नड आहे ती कोण पुरवणार? पैगा भक्तासी माझे कोड, मजत या अनन्य गतीची चाड, काचे प्रेमळाचे साकडे आमची घरी. हे देव म्हणतोय, आपण काय म्हणावं? सहज भक्त आणि देव बसले होते. बसता बसता चर्चा निघाली, देवा तू सर्वज्ञ आहेस, सर्वांगाने परिपूर्ण आहेस, षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहेस. तुझ्या संकल्पातून विश्व जन्माला आलं आणि विश्व नाहीसा करावाचा संकल्प उठल्याबरोबर एका क्षणामध्ये ते विश्व नाहीसं होतं. एवढी तुझं सामर्थ्य आहे. तुला काही अडीअडचण? तुला काही नड नाही का? नड खरंच काही नव्हती. सध्याच्या काळामध्ये एक बायको मिळणं मुश्किल. त्याला कायदेशीर 16,108 मिळाल्या होत्या. बोलणं कळलं का? कायदेशीर, अनऑथोराइज नाही. पैशाची कमतरता नाही, लक्ष्मी त्याच्या घरामध्ये नांदत होती. यश हा त्याचा एक गुण आहे. मग कमतरता काय असावी? देव म्हणाले, खरं सांगू, एक कमतरता आहे माझ्या जीवनामध्ये. ते म्हणाले, गरजू मला रोज भेटतात. माझ्या सगळ्या देवळात त्या गरजूंची गर्दी असते, पण माझ्या प्रेमळ भक्ताची भेट होणं मोठं दुर्मिळ आहे. माझ्या गाठचं सांगत नाही, उवीच सांगतो. पैगा भक्तासी माझे कोड, मजत या अनन्य गतीची चाड, का जे प्रेमळाचे साकडे आमची घरी. आमच्या घरामध्ये एकच उणा आहे, ते म्हणजे प्रेमळ भक्तांचं. बाकी गरजू खूप. कोण मुला करता येतो, कोण बायको करता येतो, कोण नोकरी करता येतो, कोण पैसा करता येतो, कोण सत्य करता येतो. पण असं कोणी म्हणत नाही, प्रभू मला तू पाहिजेस रे, प्रभू मला तू पाहिजेस रे. अजून मधून मी माणसांची परीक्षा बघतो. म्हणाले, मी एकाला म्हटलं, मग मी येतो की तुझ्या घरी? अरे म्हणले, तुझं किती अवघड आहे. 2 पोरांना घास घालता येत नाही तर तुझा नैवेद्य कुठून दाखवावा? का जे प्रेमळाचे साकडे आमची घरी. एक गठ्ठा प्रेमळ गोकुळामध्ये मिळाले. हेच वृंदावनातलं गोकुळचं वैशिष्ट्य होतं. खरं सांगा, इथे एवढे तुम्ही बसलेला आहात,
किती जणांना आयुष्यामध्ये जिवलग भेटलाय? बायको शेजारी बसली म्हणून घाबरू नका, नवरा शेजारी बसला म्हणून घाबरू नका. सांगा की, मनापासून सांगा, मला सांगू नका. ज्याच्याबद्दल उत्तर विचारतोय त्यालाच उत्तर द्या. किती अवघड प्रश्न आहे हा. अवघडच आहे. देवाला दुर्मिळ आहे बरं का. गरज पुरवणारा नवरा भेटतो, स्वयंपाक करणारी बायको भेटते, कदाचित आजारी पडल्यानंतर पाय दाबणारा मुलगाही भेटेल, पण पाय ओढणारी काही कमी नाहीत. बघा विचारून आपल्या मनाला, जिवलग अवघड आहे नाही? जीव देईन असं म्हणणारे सगळे असतात, पण वेळेला कोणी जीव द्यायला तयार नसतं. पण त्या गोकुळच्या गवळ्यांचं ज्ञानी नव्हते, विद्वान नव्हते, पण हृदयामधून प्रेमाचा पाझर होता. समुद्र नव्हता, नद नव्हता, नदी नव्हती, पण वाळूतला एक झरा होता, पण पाणी शुद्ध होतं. काही काही वेळेला नदीचं पाणी पिता येत नाही, पण झऱ्यातलं पिता येतं, कारण त्या पाण्याला जिव्हाळ्याचं पाणी म्हणतात. माझं बोलणं कळलं का? बाप रुक्मा देऊरू जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नव्हे गे माई. या जगाच्या वाङ्मयामध्ये इतकी सुंदर व्याख्या कुणीच केली नाही. तुमचा माझा जो जीवीचा जिव्हाळा ज्ञानेश्वर भगवान होता, तोच करू शकला. बाप रुक्मा देऊरू जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नव्हे गे माय. काही जरी केलं तरी जो मला सोडून जाऊ शकत नाही आणि जाणार नाही, ही ज्याच्याबद्दल खात्री आहे, तो जिव्हाळा. निमित्ताने एकत्र आलेली माणसं आणि लांब जाण्याकरता निमित्त शोधणारी माणसं, काय गंमत आहे जीवनाची. काहीतरी निमित्तातून एकत्र आले आणि पुन्हा लांब जाण्याकरता सुद्धा निमित्त शोधणारी माणसं. नाही आम्हाला पटलं, नाही जात. काय गंमत आहे जीवनातली, ही मोठी ट्रॅजेडी आहे बरं का. फार मोठी शोकांतिका आहे नाही का. काहीतरी निमित्तानेच माणसं एकत्र आली आणि शेवटी पटलं नाही तरी काहीतरी निमित्त शोधत असतात आणि तेवढंच धरून पुन्हा एकमेकाची तोंड पाहत नाहीत. बाप रुक्मा देऊरू जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा, काही जरी केले तरी जो मला सोडून जात नाही, असा जिव्हाळा. आईच असेल असं नव्हे, बापच असेल असं नव्हे, त्रिभुवनात कुणीतरी असेल की जो तुमचा जिव्हाळा असेल, जो माझा जिव्हाळा असेल. गोकुळच्या गवळींना दुसरं काहीच कळलं नव्हतं, त्यांना एकच कळलं होतं. यासी पाहता हो हृदयस्त पाहिला. हृदयस्था इतका जवळचा दुसरा कोणी नाही. निरुपचार प्रेम, काल शेवटी ओव्या सांगितल्या होत्या. निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसे जाणी दे. निरुपचार प्रेम, ज्या प्रेमाला काहीतरी उपचार लागतो असं नव्हे. प्रेमामध्ये खूप प्रकार आहेत, खूप गमती आहेत, पुष्कळ सांगण्यासारखं आहे. पण निरुपचार प्रेम ते निरुपचार प्रेम बरं का. गंमत म्हणून सांगतो, तसं मी काय अगदी ओढून ताडून प्रवचन करत नाही. जसं मला सुचेल, जसं इथे बसल्यानंतर गाथ्याला नमस्कार करतो आणि सांगायला सुरुवात करतो.
तसं काही पाठ केलेलंही नसतं, निराळ काही सांगण्याची आवश्यकताही नाही. पाठ केलेलं माझ्याकडे काहीच नाही आहे. इथे फक्त गाथा ठेवलेला असतो, ज्याच्या आधारे आपण चरित्र सांगतो. नामदेव महाराज म्हणा, नाथ महाराज म्हणा, त्याच्यातलं एक वाक्य जर जीवीचा जिव्हाळा मिळाला तर 1 तासाचं प्रवचन होऊन जातं. तेव्हा खाली बघून सांगायची काही आवश्यकता नाही, पाठ करण्याची आवश्यकता नाही. कारण देवाकडे, संताकडे आणि प्रेमगळ्याकडे कधीच मी पाठ केली नाही. माझं बोलणं कळलं? जे प्रेमळ आहेत त्यांच्याकडे कधीच पाठ केली नाही आणि कधीच कशाकडे पाठ न केल्या कारणाने पाठ करायची आवश्यकता वाटली नाही. शेवटी कोणता शब्द हृदयाला जाऊन भेटतो? जो शब्द हृदयातून प्रगट होतो तोच हृदयाला जाऊन भेटतो. आणि हृदयाला मिळणं ही ज्ञानेश्वरीची सांगता. ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि द्वैतन मोडता केले आपणाईच ते अर्जुना. या हृदयातलं त्या हृदयात घातलं. पण काही वेळेला असं होतं, आमच्या हृदयातला आम्ही दुसऱ्याच्या हृदयात घालायला निघतो, पण तो केवळ पंप निघतो, हृदय निघत नाही. तसं जर बघितलं ते असाच आहे हात, असंच हे हृदय आहे. हृदयाचा शेप असाच आहे. तो काय करतो? सगळं रक्त घेतो, शुद्ध करतो आणि हृदयाला पुरवतो. तो पंपच आहे. पण एक लक्षात घ्या, ईश्वरी सत्तेतून अशी संवेदना तिथे आहे की ती कुणालाच कळत नाही. म्हणून आम्ही सांगतो देव हृदयात आहे. एक डॉक्टर मला म्हणला, मी आतापर्यंत बरीच ऑपरेशन केली पण त्याच्यात देव दिसला नाही. म्हटलं ऑपरेशन करताना तो तुझ्या इथे येऊन बसला होता म्हणून तुला दिसला नाही. काय ऑपरेशन करताना तो तुझ्या इथे होता म्हणून तुला तिथला दिसला नाही? काय अर्थ करतात माणसं? अरे दिसणं जर त्याच्याने आहे तर तो दिसेल कसा? परमात्मा हा परिच्छिन्नपणाने दिसण्याचा विषय होऊ शकत नाही. पण भक्तांचं अलौकिक प्रेम आणि भक्तांच्या हृदयाची ओढ जाणून हृदयातला परमात्मा भक्त प्रेमास्तव सगुण साकार होतो आणि लीला करतो. तोच लीला अवतार म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार. म्हणून इथे ठिकाणी म्हणतायत, यासी पाहता हो हृदयस्थ पाहिला. हृदयस्थ पाहिला. कुणी पाहिलाय? कुणी पाहिलाय? आत्मयासी पाहो जाता पाहण्याची होय आत्मा तत्वता. मग दिसायाची वार्ता तुटून गेली. आत्मयासी पाहो जाता आत्माची होय तत्वता. परिच्छिन्नपणाने दिसण्याची वार्ता पुसून जाते, संपून जाते. भक्ताला ओढ असते, जो इथे लपून बसलाय तो समोर बघावा. आणि अशी जी ओढ होती त्या ओढीचं मूर्त रूप म्हणजेच कृष्ण भगवंताचा अवतार. विशिष्ट